गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारसदार कोण या मुद्द्यावरनं महाजन मुंडेंमध्ये आरोप प्रत्यारोप आता होत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रमोद महाजन यांचा खून पैशांसाठी आणि ब्लॅकमेलिंगसाठी करण्यात आला होता असा गौप्यस्फोट प्रकाश महाजन यांनी केलेला आहे आणि याच संदर्भात प्रकाश महाजन यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधलाय। आपण पाहूया। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार कोण या प्रश्नानंतर एक वाद निर्माण झाला। सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडेवर टीका केली, त्यानंतर भावना दुखावल्या। ज्यांच्या भावना दुखावल्या त्यातील एक प्रकाश महाजन देखील आपल्यासोबत आहेत। पंकजा मुंडेंचे ते मामा आहेत। काका, घरातील सदस्य लहान लेकराप्रमाणे तुम्ही तिला सांभाळलं, मात्र तिला जर कोणी वाईट बोलत असेल तर नक्कीच भावना दुखावणं साहजिक आहे। काय सांगाल? दुर्दैवाने घरातलं म्हणावं का नाही हा प्रश्नच आहे, पण महाजन असल्यामुळे लोक समजतात घरातले। महिलेनेच एका महिलेवर हे आरोप करा ही दुर्दैवी गोष्ट आहे ना। ती आपल्यालाही मुलगी आहे, मलाही मुलगी आहे। आपण एखाद्याच्या मुलीला बिघडलेली मुलगी म्हणतो, जी सार्वजनिक जीवनात आहे, तिचे हजारो हजार लक्षावधी फॉलोअर्स आहेत, तिला मानणारा वर्ग आहे, ती या राज्याची कॅबिनेट मंत्री आहे। तुम्ही तिला बिघडलेली कशी काय म्हणू शकता? आणि गोपीनाथ मुंडेचा वारस ठरवण्याचा हक्क आहे। मुंडे परिवार आहे, मुंडेवर प्रेम करणारे लक्षावधी लोक आहेत, ते ठरवतील आणि त्यांनी ठरवलं आहे पंकजा वारस आहे। तुम्ही म्हटलात का नाही म्हटलात का याच्याने काय फरक पडणार? पण ती माझ्या लहान बहिणीची मुलगी आहे आणि तिला असं बोललेलं मला आवडलेलं नाही, म्हणून मी हा विषय आज बोलतो। आपण महिला आहोत, विधवा आहोत म्हणून तुम्ही काही त्याचं विक्टिम कार्ड खेळणार? तुम्हाला काय अधिकार दिला पंकजावर बोलण्याचा? त्यांनी घरातल्या कोणत्या माणसाला त्रास दिला नाही। पूनमविषयी सुद्धा वाईट बोलले। मला सुद्धा गेली 15 वर्ष मी माझ्यावर दावे दाखल केले। त्यांनी काय संबंध आहे माझ्यावर दावे दाखल करायचा? आमचं एकत्र कुटुंब कधीच नव्हतं। त्याच्यामुळे कोणाची कुणावर जबाबदारी? कोण एकत्र कुटुंबाची जबाबदारी घेणार? आमच्यावर दावे दाखल केले। ह्या वयात आम्ही कोर्टाच्या कचेरीचा दावा करतो, खाजगी फौजदारी केले, आणि तुम्ही पुन्हा साळसूदपणे बोलताय। केवळ महाजन असल्यामुळे आम्ही सहन करायचं का? तुम्हाला मुलगी नाही आहे का? पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर त्यांचे मामा प्रकाश महाजन तीव्र नाराज झालेले आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।